तेलात टाकताच दुपटीने फुलणारे, जिभेवर ठेवताच विरघळणारे, 1 ते 2 वर्ष टिकणारे, पांढरे शुभ्र फक्त 1 वाटी रव्यापासून आज आपण 100 पापड बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम रव्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. सर्व रवा मी चाळून तसेच निवडून घेतलेला आहे. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 150 ग्राम इतके आहे. रव्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी जाड रवा वापरला आहे. तुम्ही जाड किंवा बारीक यापैकी कोणताही रवा वापरू शकता पापड बनवण्यासाठी. तर आज आपण फक्त 1 वाटी रवा वापरून त्यापासून 100 असे रव्याचे पळी पापड बनवणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आता पापडाचे मिश्रण तयार करण्यासाठी पाणी गरम करून घेऊयात. गॅस चालू करून कढई गॅसवरती ठेवली आहे. कढईऐवजी तुम्ही इथे पातेल्याचाही वापर करू शकता. या कढईमध्ये ॲड करत आहे सुरुवातीला 8 वाट्या पाणी. ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी पाणी मोजून घेत आहे. इथे मी जाड रवा घेतलेला आहे त्यामुळे इथे एकूण 8 वाट्या इतके पाणी घेतलेले आहे. जर तुम्ही बारीक रवा वापरला असेल तर अशा वेळेस 7 वाट्या इतके पाणी घ्यावे. या पाण्यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ. जास्तही मीठ ॲड करायचे नाही तर पापड जे आहेत ते खारट होतात चवीला. ॲड केलेले मीठ इथे पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. मीठ व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला लवकर उकळी यावी यासाठी गॅस इथे मोठा ठेवला आहे. तसेच यावरती एक झाकण ठेवले आहे. तर इथे अगदी 1 मिनिटामध्ये पाण्याला उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस इथे मी आता लो ठेवला आहे. या पाण्यामध्ये ॲड करत आहे पोहे खाण्याच्या चमच्याने मोजाल तर अर्धा चमचा पापड खार. जास्तही पापड खार यामध्ये ॲड करायचा नाही. जास्त पापड खार जर ॲड केलं तर पापडांची चव बदलली जाते. ॲड केलेला पापड खार व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे. आता यामध्ये ॲड करत आहे आपण घेतलेला सर्व रवा. रवा एकदम ॲड करायचा नाही. अशा प्रकारे थोडा थोडा रवा ॲड करून घ्यायचा, कारण याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. थोडा थोडा करून सर्व रवा जो आहे तो पाण्यामध्ये मी ॲड केला आहे. रवा पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर आता हा सतत अशा प्रकारे मिक्स करत आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे रवा पाण्यामध्ये. तर हे मिश्रण शिजवत असताना याला सतत अशा प्रकारे मिक्स करत राहायचे, नाहीतर हे मिश्रण कढईला चिकटण्याची शक्यता असते. तर आता हे पापड बनवण्याचे सर्व रव्याचे मिश्रण जे आहे ते आपल्याला इथे एकूण 6 ते 7 मिनिटे शिजवायचे आहे. रवा शिजण्यासाठी जास्तसा वेळ लागला जात नाही. तर आता इथे मी मिश्रण शिजण्यासाठी ठेवून दिले आहे. तर आता इथे पाहू शकता एकूण 3 ते 4 मिनिटांनंतर हे मिश्रण थोडेसे घट्ट असे तयार झाले आहे. रवाही छान असा फुलला गेला आहे. तर आणखीन 3 ते 4 मिनिटं आपण हे मिश्रण जे आहे ते शिजवून घेऊयात. हे रव्याचे मिश्रण शिजवत असताना सतत अशा प्रकारे मिक्स करत राहायचे, नाहीतर याच्या गुठळ्या बनण्याची शक्यता असते. तर इथे पाहू शकता पूर्णपणे आपले रव्याचे पापड बनवण्याचे मिश्रण जे आहे ते छान असे शिजले गेले आहे. याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी मध्यम दाटसर ठेवली आहे. ठेवायची नाही तर काय होते, हे मिश्रण थंड झाल्यानंतर जास्तच घट्ट असे तयार होते. त्यामुळे पापड जे आहेत ते व्यवस्थित असे आपल्याला तयार करता येत नाहीत. तर इथे पाहू शकता रवाही छान असा शिजला गेला आहे. तर इथे पापड बनवण्याचे मिश्रण पूर्णपणे तयार आहे. गॅस इथे मी बंद केला आहे. 1 मिनिटभर आता हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. पापड बनवण्यासाठी आता इथे मी एक प्लास्टिकचा पेपर घेतला आहे. याला मी हलकासा तेलाचा हात लावून घेतला आहे. तर आता यावरती मी अगदी थोडेसे मिश्रण, पोहे खाण्याचे चमच्याने मोजाल तर 3 चमचे मिश्रण घेतले आहे. व त्या मिश्रणापासून इथे मी छान असा गोलाकार पापड जो आहे तयार करून घेतला आहे. तर अशाच प्रकारे एक एक करून सर्व पापड जे आहे तयार करून घेत आहे. तर पाहू शकता किती पटापट आपले पापड बनले जात आहेत. हे पापड जे आहेत जास्त पातळ असे पसरवायचे नाहीत, थोडेसे जाडसर असेच ठेवायचे, नाही तर सुकल्यानंतर खूप जास्त असे पातळ बनले जातात. तर पाहू शकता एकदम पटापट असे आपले सर्व पापड जे आहेत ते इथे बनवून घेतले आहेत. जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तुम्ही घरामध्ये फॅनखाली हे पापड सुकवू शकता. जर कडकडीत ऊन असेल तर एका दिवसामध्ये हे पापड छान असे सुकले जातात. सुकल्यानंतर हवा बंद डब्यामध्ये ठेवायचे, छान असे 1 ते 2 वर्ष टिकतात. तर आता इथे पाहू शकता पापड छान असे सुकत आहेत. तर पाहू शकता मस्त असे आपले पापड इथे उन्हामध्ये मी सुकवून घेतलेले आहेत.
छान असे पांढरे शुभ्र तयार झाले आहेत, जास्तही पातळ असे बनले गेले नाहीत. तर हे पापड जे आहेत ना छान असे हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे. 1 ते 2 वर्ष छान टिकतात. तर मस्त असे आपले पापड तयार झाले आहेत. तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही यामध्ये सबंध जिरे किंवा पांढरे तीळही ॲड करू शकता. तर आता काही पापड मी तुम्हाला इथे तळून दाखवत आहे. तेल इथे मी गरम करून घेतले आहे. पाहू शकता अगदी तेलामध्ये सोडताच एका सेकंदात हा पापड छान असा दुपटीने फुलला गेला आहे. हा पापड जे आहे ना तेल जास्त शोषून घेत नाही, त्यामुळे पापड जास्त तेलकटही होत नाहीत. मस्त असे इथे मी 5 ते 6 पापड तळून घेतले आहेत खाण्यासाठी. पाहू शकता छान असे पांढरे शुभ्र तयार झाले आहेत. तसेच एकदम छान असे खुसखुशीत होतात. अगदी जिभेवर ठेवताच विरघळतात. थोडेसे दाबले ना तरीही लगेच हे याचा चुरा होतो. तर मस्त अशी साधी सोपी रेसिपी आहे. जास्त असा वेळ लागला जात नाही. कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.